शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारकडून आज शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे। अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9 कोटी 32 लाख शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, तुम्ही कित्येक महिन्यांपासून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहत होतात, तर तुमची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2000 रुपये आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2000 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यामध्ये आता जमा सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज मंगळवार आहे, उद्या बुधवार आहे आणि परवा दिवशी गुरुवार आहे। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही योजनांचे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये आता जमा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फक्त नमोचा आणि पीएमचा हप्ता मिळणार नाही, यासोबत तुमच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा जमा केले जाणार आहेत। म्हणजेच काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे 10,000 रुपये, काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे 15,000, काही शेतकऱ्यांना 20,000, तर काही शेतकरी बांधवांना डायरेक्ट 25,000 रुपये नुकसान भरपाईचे आता जमा केले जाणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला फक्त नमोचे आणि पीएमचे यासोबत पीक विम्याचे पैसे नाही, तर यासोबत तुम्हाला नुकसान भरपाईचे पैसे मिळत असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांमध्ये आता आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। भरपूर दिवसांपासून भरपूर शेतकरी बांधव या हप्त्यांची वाट पाहत होते, परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला यापुढे या हप्त्यांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। कारण शेतकरी बांधवांना कालच नमोचे पैसे जमा करण्याच्या संदर्भात, पीएमचे पैसे जमा करण्याच्या संदर्भात आणि नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या संदर्भात शासनाच्या माध्यमातून GR आलेला असून आजपासून या तिन्ही योजनांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायला सुरुवात होणार आहे। आता बघा, अधिकृतपणे शासन निर्णय आल्यामुळे आता हे वितरण होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अर्धवट न पाहता सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या तिन्ही योजनांचे पैसे आता जमा केले जाणार आहेत, त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आता समोर आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा। आता बघा शेतकरी बांधवांना, जून महिना सुरू होऊन थोडेच दिवस उलटलेले आहेत। आता जून महिना संपायला सुद्धा थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत। म्हणजे सध्याच्या स्थितीला आता मान्सून सुरू होऊन थोडेच दिवस उलटलेले आहेत। आता शेतकरी बांधव मान्सूनची पेरणी करणार आहेत। आता या पेरण्यांसाठी खते बियाणे असतील, मजुरांचा खर्च असतील, शेतातील खुरपणीचा खर्च असेल, तर या सर्व गोष्टींसाठी शेतकरी बांधवांकडे पैसे नव्हते। म्हणून शेतकरी बांधव बँकांकडून, सावकारांकडून कर्ज घेत होते, परंतु शेतकरी बांधवांनो आता डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून दखल घेण्यात आलेले असून आता तुम्हाला कर्ज काढण्याची गरज भासत नाही। कारण तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 2000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला असून पीएम किसानचा 23 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली असून नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली असून आता हे पैसे वितरित करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता काळजी आणि शेतकरी बांधवांनो काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या पेरणीसाठी सरकारचा मोठा हातभार आता लागत आहे। अखेर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु शेतकरी बांधवांना सरसकट सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाहीत। कारण सरकारच्या माध्यमातून आता भरपूर शेतकरी बांधवांची नावे नमो शेतकरी, पीएम किसान आणि नुकसान भरपाईच्या यादीमधून वगळण्यात आलेले असून आता या वगळण्यात आलेल्या शेतकरी बांधवांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। आता कोणाला हप्ता मिळणार या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ते पण आपण पाहून घेऊयात। आता बघा, ज्या घरातील मुलगा सरकारी कर्मचारी असेल, म्हणजेच पोलीस असेल, वकील असेल, शिक्षक असेल, तर अशा सरकारी
सरकारी सेवेमध्ये असेल, यासोबत ज्या शेतकरी बांधव इन्कम टॅक्स भरत असतील त्यांना हप्ता मिळणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, राज्यातील जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही योजनांचे पैसे आणि नुकसान भरपाईचे पैसे आता जमा होणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कोणत्या शेतकरी बांधवांची नावे वगळण्यात आलेले आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता आणि नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाहीत, त्याच्या संदर्भात तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो। बघा, ज्या घरामधील मुलगा सरकारी कर्मचारी असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत, ज्या घरामधील सदस्य इन्कम टॅक्स भरत असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत, ज्या घरामधील एकपेक्षा अधिक सदस्यांच्या नावाने शेतजमीन असेल म्हणजेच एकापेक्षा अधिक शेतकरी बांधव या दोन्ही योजनांचा लाभ घेत असतील तर त्या सर्वांनाही पैसे मिळणार नाहीत। यासोबत शेतकरी बांधवांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न जास्त असेल, ज्यांच्याकडे जास्त जमीन असेल त्यांना हे पैसे मिळणार नाहीत। तर एकंदरीत या पात्रता होत्या। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेचे 2000 रुपये, नुकसान भरपाईचे 10,000 रुपयापासून ते 25,000 रुपयापर्यंत पैसे मिळतील, त्याविषयी माहिती देऊन टाकतो। बघा, जे पहिलं महत्त्वाचं काम आहे तर ते पहिलं काम म्हणजे ई-KYC। बघा, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी ई-KYC पूर्ण केलेले असेल त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आता ही ई-KYC कशी करायची तर बघा, तुम्ही पीएम किसान योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती जायचं आहे। त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून या ठिकाणी तुमचा चेहरा दाखवून तुमची KYC पूर्ण करायची आहे। ज्या शेतकरी बांधवांनी ई-KYC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक KYC पूर्ण केलेले असेल त्यांनाच हे पैसे आता मिळणार आहेत। यानंतर शेतकरी बांधवांनो, आधार बँक लिंकिंग। बघा, तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आणि त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये, नमो शेतकरीच्या माध्यमातून 2000 रुपये, अशा दोन्ही योजनांच्या माध्यमातून 4000 रुपये आणि नुकसान भरपाईचे पैसे आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहे। त्यामुळे तुम्ही ई-KYC पूर्ण केलेले असायला पाहिजे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी कार्ड तुम्ही काढलेले असायला पाहिजे। आता बघा, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी ही महत्त्वाची कामे केलेली असतील किंवा हा व्हिडिओ पाहून जे शेतकरी बांधव महत्त्वाची कामे करतील त्यांच्याच खात्यामध्ये आता हे पैसे जमा होणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव याकडे दुर्लक्ष करतील तर त्यांना हे पैसे मिळणार नाहीत, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज मंगळवारी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत, उद्या बुधवारी नमो शेतकरी पीएम किसान नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत आणि परवा दिवशी गुरुवारी ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। तर एकंदरीत आपण 3 दिवसांचे 36 जिल्हे आता सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी पीएम किसान योजना नुकसान भरपाईचे लाभार्थी असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। कारण शेतकरी बांधवांना निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे, म्हणजेच नमोचा नवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 2000 कोटींचा निधी, पीएम किसानचा 23 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी पंतप्रधान मोदी साहेब यांनी निधीला मंजुरी दिलेली होती आणि नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। त्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे नमो शेतकरी पीएम किसान आणि नुकसान भरपाई या 3 योजनांचे पैसे आता जमा केले जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या यादीमधून भरपूर शेतकरी बांधवांची नावे वगळण्यात आलेली आहे। आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांची नावे वगळण्यात आलेली आहेत त्या संदर्भात तुम्हाला महत्त्वाची माहिती आता देत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी पीएम किसान किंवा नुकसान भरपाईचे तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना, या 3 योजनांचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता जमा होणार आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्या संदर्भात माहिती देऊन टाकता। तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे म्हणजेच SBI बँकेमध्ये आहे, यासोबत ज्या शेतकरी बांधवांचं खातं IPB बँका म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँका ज्यांचं खातं पोस्टामध्ये असेल, यासोबत ज्या शेतकरी बांधवांचं खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे
आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे, यासोबत पंजाब नॅशनल बँक आहे आणि अजून 10 बँका आहेत. तर या अजून 10 बँकेपैकी कोणत्या जरी एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 2,000 रुपये, भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2,000 रुपये, तर अशा दोन योजनांचे 4,000 रुपये आणि नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार असून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. कारण मागच्या काही महिन्यांपासून तुम्ही नमोच्या 9 हप्त्याची, पीएमच्या 23 हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासत नाही. कारण डीबीटी अंतर्गत तुम्हाला हे पैसे मिळत असल्यामुळे तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही मान्सूनची पेरणी करणार आहात. तर या मान्सूनच्या पेरणीसाठी काही शेतकरी बांधवांकडे पैसे असतात, तर काही शेतकरी बांधव हे सावकारांकडून कर्ज घेत असतात. तर सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता सावकारांकडून पैसे घेण्याची किंवा बँकांकडून कर्ज घेण्याची गरज आता भासणार नाही. कारण सरकार आता शेतकरी बांधवांच्या पेरणीसाठी हातभार लावत आहे आणि शेतकरी बांधवांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला आता वाट पाहण्याची गरज भासत नाही. कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात आहेत. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे पाहणार आहोत. तुम्ही जिल्ह्यांची यादी पाहायची आहे, कारण शेतकरी बांधवांना कालच अधिकृतपणे शासन निर्णय आल्यामुळे आजपासून निधी वाटपाला सुरुवात होत आहे. आज मंगळवार, उद्या बुधवार आणि परवा दिवशी गुरुवार या 3 दिवसांमध्ये 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांना हे पैसे आता वितरित केले जाणार आहेत आणि शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जाणार आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. शेतकरी बांधवांची पेरणी चांगल्या पद्धतीने आता होणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला प्रत्येक 4 महिन्यानंतर राज्य सरकारचे 2,000 रुपये आणि केंद्र सरकारचे 2,000 रुपये असे दोन्ही योजनांचे पैसे मिळत असतात. परंतु मागच्या काही दिवसांपासून तुम्हाला वेळेवरती पैसे येत नव्हते, कारण शेतकरी बांधवांनो, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे कमी होते, सरकारकडे पैशाची कमतरता होती. सरकारकडे पैशाची कमतरता असल्यामुळे तुम्हाला पैसे वेळेवरती आलेले नव्हते, म्हणजेच उशीर झालेला आहे. जरी उशीर झालेला असला तरी पण तुम्हाला तुमच्या हक्कांचे पैसे आता वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले असून आता सर्व शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर वाट पाहिली, परंतु आता वाट पाहण्याची गरज भासत नाहीये. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहत आहोत. तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी आहे का, हे तुम्ही आता सविस्तर पद्धतीने पाहायचं आहे. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि यापुढे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 8 हप्ते जमा झालेले आहेत. पीएम किसानच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 22 हप्त्यांचे पैसे जमा झालेले आहेत. आता तुमचे नमोच्या 9 हप्त्याची, पीएमच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपली जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना नमो आणि पीएम या दोन्ही योजनांच्या 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण या सर्वांच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून पैसे जमा केले जात आहेत आणि सर्वांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. सर्व शेतकरी बांधवांना पैसे मिळत असल्यामुळे आता शेतकरी बांधव प्रचंड खुश सुद्धा होणार आहेत. बघा शेतकरी बांधवांना, निधीला मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे आता तुम्हाला जास्त काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाही. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता जिल्ह्यांची यादी पाहत आहोत. तर बघा शेतकरी बांधवांना, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांचे 14 जिल्हे आहेत. तर या 14 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा परभणी जिल्हा, दुसरा जिल्हा बीड जिल्हा, पुढचा जिल्हा अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा,
कोल्हापूर असेल, नागपूर असेल, नंदुरबार असेल, जालना असेल, नांदेड असेल, तर अशा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरीचे 2000 रुपये, PM किसानच्या 23 हप्त्याचे 2000 रुपये आणि नुकसान भरपाईचे पैसे असे एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हे पैसे लवकरच मिळणार आहेत। आता मान्सूनची पेरणी सुरू होण्याच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले असतील अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे।